परत आता ह्या दोघांमध्ये प्रश्न साधा सिंपल येतो. हे मोजमाप करताना इथं केवळ इथं वस्तूचाच विचार केला जातो, वस्तूंच्या किमतीचाच विचार केला जातो. यस ऑर नो? पटकन यस. इथं केवळ सेवांच्याच किमतीचा विचार केला जातो. यस ऑर नो? हा, इथं वस्तू व सेवा, इथं सगळ्यात बेसिक डिफरन्स बिटवीन सीपीआय अँड डब्ल्यूपीआय. प्रश्न आला की ऑप्शन मधून हे निवडायचं. म्हणजे तुम्हाला जे मी म्हणलं ना की कुठं फोकस करायचा, डब्ल्यूपीआय म्हणलं की फक्त वस्तू, आणि डब्ल्यूपीआय म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स, ह्या घाऊक किंमत निर्देशांक, आणि हा काय, ग्राहक किंमत निर्देशांक. सो कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, कन्झ्युमर लेवलला ज्या वस्तू सेवा लागतायत त्याच्या ज्या किमती आहेत त्याच्या किमतीत वाढ किंवा घट मोजणारा निर्देशांक म्हणजे सीपीआय. हा बऱ्यापैकी इंडस्ट्री किंवा रॉ मटेरियल त्याच्या अँगलनी हा डब्ल्यूपीआय असतो. होलसेल रेटमध्ये किती किमती वाढल्यात त्या दोघातला बेसिक डिफरन्स हे सांगितला. दोघातलं बेस इयर पुढे बघू, त्याच्यात पण अपडेट आलेला आहे बेस इयर मध्ये बदललेलं. अजून एक महत्वाचा पॉइंट ह्याच्यात, वस्तू हे आयोगाने विचारलेलं आहे. मी तुम्हाला जीडीपी डिफ्लेटर सांगितलं, जीडीपी डिफ्लेटरचा याचा संबंध लावला होता का? काय फरक आहे दोघात? सीपीआय डब्ल्यूपीआय एकत्र धरू आपण, जीडीपी डिफ्लेटर एका साईडला. काय फरक होता? डब्ल्यूपीआय असेल सीपीआय असेल, ह्या दोघांमध्ये ठराविक वस्तू सेवांचा गट केला जातो, बरोबर? डब्ल्यूपीआय मध्ये ठराविक वस्तू विचार घेतल्या जातात, सीपीआय मध्ये वस्तू व सेवा विचार घेतल्यात, पण ठराविकच ना. हा, आणि जीडीपी डिफ्लेटर मध्ये सगळं, तिथं असं काही नाही. हा दोघातला बेसिक डिफरन्स. मग इथं एक क्लिअर कट प्रश्न आहे, डब्ल्यूपीआय साठी कुठल्या वस्तू विचारात घेतल्या जातात, तर हा गट आयोगाने विचारलेला आहे. ऍज इट इज ह्या हेडिंग आहेत बरं का. कुठला पहिला गट? प्राथमिक वस्तूचा गट. त्याच्यानंतर इंधन ऊर्जा आणि उत्पादित, ऍज इट इज लक्षात ठेवा डब्ल्यूपीआय साठी. त्याच्यामध्ये परत त्या कुठल्या कुठल्या वस्तू किती आहेत हे अजून पुढचं आहे, ते लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. हे एवढं किमान हेडिंग पाहिजे. टोटल डब्ल्यूपीआय साठी किती वस्तू विचारात घेतल्या जातात? बघा ना, बघा, मुद्दाम खाली टाकल्यामध्ये पटकन. मेजर गोष्टी परत आपण रिव्हिजन सेशनला आहोत, तुम्ही काय वाचलंय हे पण चेक करा एकदा. 597 की 576? हा, किती? आणि आयोगाचे पर्याय काय असणार तिथं? 597, 676 काहीतरी असंच असणार ना. ऑप्शन बघा तुम्ही आयोगाचे, मग आता लक्षात राहील का? डब्ल्यूपीआय मोजण्यासाठी एकूण किती वस्तू आणि किती गटामध्ये? पहिला गट, दुसरा, तिसरा,